पेपर 7 डिफरन्शियल इक्वेशन, त्यामधलं आपण फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन अँड डिग्री हायर दॅन फर्स्ट हा चॅप्टर बघत होतो. त्यातलं इक्वेशन सॉल्वेबल फॉर पी आपण पाहिलेले आहेत. आता आपण काय करू, इक्वेशन सॉल्वेबल फॉर वाय. द इक्वेशन of the form y equal to f of xp, where p is the if the equation is of the form y equal to f of xp, where p is the dy by dx, then such a type of equation is called as the which is solvable for y. आणि हे कसे सॉल्व करायचे त्याची प्रोसिजर काय, डिफरन्शिएटिंग दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्सच येणार. समजा x² असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे फंक्शन ऑफ एक्स फंक्शन ऑफ एक्स. पी म्हणजे काय, dy बाय dx. पीचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx म्हणजे काय असेल, पीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि वायसुद्धा असेल, वायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे पीसुद्धा टर्म असेल. म्हणजे dy बाय dx किती घेतल्या आपण, पी. म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर कोणकोणत्या टर्म्स येतील, एक्स येईल, पी येईल अँड डी पी बाय डी एक्स. मग हे जे इक्वेशन आहे त्यात कोणत्या टर्म्स आहेत, एक्स आणि पी. पीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी डिफरन्शिएटिंग इक्वेशन वी गेट द differential equation which contains only x and p. These are the two variable and here y p is the dependent and x is the independent. This is differential equation involving two variable x and p. Suppose solution of this equation, once we know this is the differential equation in two variable x and p, then its solution is given by phi of एक्स पी अँड कॉन्स्टंट सी. फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन असल्यामुळे कॉन्स्टंट एकच असेल. सॉल्विंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3 फॉर एक्स अँड वाय. सॉल्विंग दिस टू इक्वेशन वी गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. एक्स इज द फंक्शन ऑफ पी सी अँड वाय इज द फंक्शन ऑफ पी सी. म्हणजे एक्स कंटेन ओनली पी सी, वाय कंटेन इन ओनली पी अँड सी, अँड दिस टू टुगेदर गिव्स द सोल्युशन फॉर द गिवन. अँड और अनदर मेथड काय असेल, दुसरं, सॉल्विंग इक्वेशन 1, 3 अँड इलिमिनेट पी फ्रॉम 1 अँड 3 वी गेट द सोल्युशन. दॅट इज द प्रोसिजर फॉर सॉल्विंग द सॉल्वेबल फॉर वाय मेथड. आता आपण प्रत्यक्ष एक्झाम्पल बघू. सॉल्व वाय इक्वल टू 2px प्लस x² p⁴. आता डिफरन्शियल इक्वेशन काय आहे, y इक्वल टू 2px प्लस x² p⁴. आता y इक्वल टू ह्याच्यात काय, px आणि xp म्हणजे फंक्शन ऑफ ओनली x अँड p. y इक्वल टू फंक्शन ऑफ xp म्हणजे दिस इज ऑफ द xp आहे फक्त, म्हणजेच विच इज सॉल्वेबल फॉर वाय. ह्या टाईपमधलं एक्झाम्पल आहे. ह्याच्यामध्ये ओनली एक्स अँड पी आर एच एसला आणि लेफ्ट हँड साईडला वाय. दॅट इज द वाय इक्वल टू एक्स पी. ह्या फॉर्ममध्ये जर इक्वेशन असेल तर सॉल्वेबल फॉर पी. वाय इक्वल टू रिलेशन बिटवीन एक्स अँड पी. वाय अँड हिअर इज द रिलेशन बिटवीन पी अँड एक्स. पी एक्स प्लस x² इंटू p⁴. तर तिथं प्रोसिजरमध्ये काय, जनरल डिफरन्शिएटिंग दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dy dx, 2 ॲज इट इज. हिअर px, p is the dy by dx, means p contains is the dy by dx and dy by dx म्हणजे y is a function of x. म्हणजे p या दोघांचा डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल UV रूल वापरून. p ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 आणि x ॲज इट इज, pचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x प्लस x² ॲज इट इज, p⁴चा डेरिव्हेटिव्ह 4p³ इंटू dp बाय dx प्लस p⁴ ॲज इट इज, x² डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x इज द 2x. आता इथं आलं तर dy बाय dx इक्वल टू 2 इंटू p प्लस x dp बाय dx प्लस 4x² p³ dp बाय dx प्लस p⁴ इंटू 2x. पुट p इक्वल टू dy बाय dx. काय होईल, p इक्वल टू 2 इंटू p प्लस x इंटू dp बाय dx ब्रॅकेट कंप्लीट प्लस 4x²
p cube dp by dx plus 2xp raised to 4, p equal to 2p plus 2x dp by dx plus 4x square p cube dp by dx 2x p raised to 4. आता 2p प्लस 2x dp by dx 4x स्क्वेअर p क्यूब dp by dx प्लस 2x p रेज टू 4 इक्वल टू p. LHS RHS लिहिले आणि RHS LHS इक्वल टू p. p आता आपण LHSला शिफ्ट केला. 2p मायनस p इज द p. 2x dp दिस 3 टर्म्स ॲज इट इज. ठीक आहे. मग आपण ह्या दोन टर्म एकत्र करू. p प्लस 2x dp बाय dx एकत्र आणि 4x स्क्वेअर p क्यूब dp बाय dx प्लस 2x p रेज टू 4 इक्वल टू 0. आता ह्या दोन एकत्र करतोय आपण. आता ह्याच्यातून काय कॉमन काढतोय पण 2x p क्यूब. 2x आणि p क्यूब कॉमन काढल्यानंतर आत काय राहील p. इथं 2x p क्यूब कॉमन काढलं, ह्या टर्ममधलं p राहील आणि याच्यातलं काय होईल 2 कॉमन काढला 2 राहील. x कॉमन काढला x स्क्वेअरमधून x गेला x राहील. p क्यूब कॉमन काढला p नाही येणार, dp बाय dx राहील. p प्लस 2x dp बाय dx आणि ही टर्म आहे तशी. मग काय होईल p प्लस 2x इंटू dp बाय dx ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2x रेस टू 2x इंटू p क्यूब इंटू p प्लस 2x dp बाय dx. आता ह्या दोन टर्म सारखे आहेत, p प्लस 2x dp बाय dx अँड दिस. मग ह्या दोन टर्म कॉमन काढू. ही टर्म कॉमन काढली तर इथं काय राहील 1 प्लस 2x p क्यूब इक्वल टू 0. आता दोन फॅक्टर्स मिळाले आपल्याला. इथं p इट कंटेन्स x p अँड dp बाय dx. दॅट इज द डिफरन्शियल इक्वेशन इन p अँड x. आणि इथं काय होईल 1 प्लस 2x p क्यूब आणि p ची पॉवर 3 आहे. त्यामुळं आपण लिनियर ऑर्डर डिफरन्शिएटेड dp बाय dx हे सॉल्व करू. आपल्याला सोल्युशन मिळेल. दिस इज द फर्स्ट ह्याची पॉवर डिग्री 1 आहे. डिस्कार्डिंग दिस फॅक्टर बिकॉज हे जर सॉल्व केलं तर आपल्याला रिअल रूट मिळणार, रिअल सोल्युशन मिळणार नाही. डिस्कार्डिंग द पॉसिबिलिटी 1 प्लस 2x p क्यूब इक्वल टू 0 वी गेट p प्लस 2x dp बाय dx इक्वल टू 0. आता 2x इक्वल टू dp बाय dx इक्वल टू मायनस p. आता याच्यात p आणि x आहे. व्हेरिएबल सेपरेबल मेथड ॲप्लाय करू हे सॉल्व करण्यासाठी. डिफरन्शियल इक्वेशन व्हेरिएबल सेपरेबल मेथड कशी असेल 2x dp इक्वल टू मायनस p इंटू dx. आता काय करू pच्या टर्म एकत्र घेऊ आणि xच्या टर्म एका साईडला. 2 dp बाय p इक्वल टू मायनस dx अपॉन x. ऑन इंटिग्रेटिंग 2 इंटू लॉग ऑफ p इक्वल टू मायनस लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ c. आता लॉग ऑफ p स्क्वेअर इक्वल टू लॉग ऑफ c मायनस लॉग x. log p square equal to log of c by x. That is p square equal to c by x and p square x equal to c. p square equal to c by x and p square x equal to c. आता p square x equal to c implies p square equal to c by x and p equal to square root of c by x. Put this in equation 1. Equation 1 is the 2p y equal to 2px plus x raised to 2 into p raised to 4. आता y equal to 2 p ची व्हॅल्यू किती आहे स्क्वेअर रूट अंडर स्क्वेअर रूट c बाय x इंटू x ॲज इट इज प्लस x स्क्वेअर आणि p रेज टू 4 आपण कसं लिहिलं p स्क्वेअर इंटू स्क्वेअर 2 रूट c. हे रूट x आणि हे रूट x कॅन्सल झाल्यानंतर इथं वर रूट x राहील 2 रूट c रूट x प्लस x स्क्वेअर. आता इथं p स्क्वेअर आहे, p स्क्वेअरची व्हॅल्यू c बाय एक्स म्हणजे c बाय एक्स रेज टू 2 x स्क्वेअर इंटू c स्क्वेअर बाय x स्क्वेअर अँड दिस x स्क्वेअर गेट कॅन्सल वी गेट c स्क्वेअर. दस वी आर ॲट 2 इक्वल टू y इक्वल टू 2 इंटू रूट cx प्लस c स्क्वेअर. दॅट इज y इक्वल टू 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ cx प्लस c स्क्वेअर. इथं आपण थांबू.